परंतु कधीही प्रकाशझोतात नसलेले असे आपले सर्वांचे लाडके नंदनवर्तक जिल्हा युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचाही सत्कार करायचा आहे. नंदनवर्तक मी भरतभाईंना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करत आहे. माहीम ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊत यांचाही सत्कार करायचा आहे. सुनीला रॉकी विप्रदा वर्तक मॅडम माहीम ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करायचा आहे. आपल्या माहीम केळवे आणि आजूबाजूच्या पंचवीस प्रसिद्ध असलेले उत्कृष्ट उद्योजक आणि समाजसेविका आरतीताई यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेस भेट देण्याकरता आलेल्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे रॉकी चषक तर्फे हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय काशीनाथ चौधरी यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. रॉकी चषकाच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये फुटबॉलची मॅच बघण्याचा योग आला आहे आणि यासाठी निमित्त ठरले ते तुम्ही आमच्या सगळ्यांचे नेते पालघर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय भरतभाई राजपूत, डहाणू नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जगदीशभाई राजपूत, पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आमचे मित्र प्रकाशजी निकम साहेब, उपाध्यक्ष पंकजजी कोरे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगेशजी भोईर साहेब, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य भोणे साहेब, महेंद्रजी भोणे साहेब, मंचावरील सर्वच मान्यवर आणि ज्यांनी हा अतिशय चांगल्या अशा स्पर्धा आयोजित केल्या अशा रॉकी आणि त्यांचे सर्व सहकारी क्रिकेटच्या पलीकडे जाऊन नेहमीच आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडे क्रिकेटचे एक वेगळं वेड तरुणांना आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन फुटबॉलच्या मॅच या भागामध्ये आयोजित केलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं नियोजन. मी रॉकी आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्याकडच्या या तरुणांना क्रिकेटच्या व्यतिरिक्त अनेक खेळांच्या व्यतिरिक्त फुटबॉलसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा खेळाच्या माध्यमातून या सगळ्या तरुणांना आपण संधी उपलब्ध करून दिलेले आहे. मी रॉकी आणि त्या सगळ्याच सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की फुटबॉलसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खेळाचं आयोजन आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. या आपल्या पालघर जिल्ह्यातील सगळ्याच फुटबॉल प्रेमींना खेळाडूंना एक सुवर्ण संधी आपल्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलीत. त्या सगळ्याच खेळाडूंच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी असं अभिनंदन करतोय. या खेळाच्या निमित्तानं भरतभाईने आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली ही मॅच पाहण्याचा. मी त्या सगळ्यांचं मान्यवरांचं आभार व्यक्त करतोय. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा तुमच्या रॉकी आणि सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील तुमच्या सगळ्या कार्याला तुमचं कार्य असंच पुढं वृद्धिंगत होत जावं, त्याला प्रगती मिळो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम यांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. सगळे खेळात व्यस्त आहेत तरी पण रॉकी तुला मी मनापासून भाई तुमच्यापासून आम्ही एका ग्रुपचे, एका पक्षाचे आणि एका नेत्याचे, आता काही असतो पण या नेत्याच्या नेतृत्वाखाली रॉकी तू भले कुठूनही काम करो पण एका नेत्याला तू मानतो तोच माझा नेता याचा मला असा अर्थ अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे मी आयुष्यातला पहिल्यांदा असा खेळ, जमिनीवरचा खेळ, कबड्डी खो खो असो किंवा हॉकी असो, या ठिकाणी पालघर जिल्ह्यातली पहिली स्पर्धा असेल. भले प्रेक्षक कमी आहेत मात्र तुझं कौतुक
आणि अभिनंदन करतो. असे खेळ हे सर्व विभागात व्हावे असं मनापासून वाटतं. आणि भाई आणि त्यांचे बंधू हे डहाणूमध्ये नव्हे तर परत एकदा जर आम्हाला संधी दिली तर निश्चित रॉकी तुला आणि तुम्ही संधी द्याल. आम्ही कुठं संधी सोडत नाही बरं काही. या ठिकाणी भाईंच्या माध्यमातून तू तर मला काय निमंत्रण दिलं होतं पण भाईंनी सगळ्यांना घेऊन आले. विशेष म्हणजे आमची सर्व टीम घेऊन आले. त्याबद्दल रॉकी एक अतिशय चांगला खेळ तुझ्या माध्यमातून आणि भाईच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिला. या खेळाला प्रेक्षक जरी कमी असले तरी सुद्धा हा मर्दांचा खेळ आहे, हा जिगरांचा खेळ आहे, हा मर्द मावळ्यांचा खेळ आहे एवढंच मला वाटतं. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डहाणू नगर परिषदेचे उपाध्यक्ष जगदीशभाई राजपूत यांना विनंती करतो त्यांच्याबद्दल बोलायचं. आपले मान्यवर भरतभाई राजपूत साहेब यांना विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करायचं. मंचावर उपस्थित आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम साहेब, त्याच्यानंतर आपले सभापती बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी साहेब, उपाध्यक्ष पंकजी कोरे भोईर साहेब, त्याच्यानंतर जगदीशभाई राजपूत, हर्षद आणि महेंद्र आणि आमचे युवा अध्यक्ष नंदनजी वर्तक. आज रॉकीनी आम्हाला खास बोलवलं तर आज नाही तर उद्या या, पण आजच आलो कारण उद्या बाहेर जाणार होतो. तर मी बोललो रॉकीची फुटबॉल मॅच पहिले बघू. आणि जसं निकम साहेबनी सांगितलं का तू हे आमच्या पक्षात आहे, तू भले दुसऱ्या पक्षात असेल पण तू आम्हाला मानतो, पण ते आज नाही तर उद्या इकडे बोर्ड बदलेल. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि रॉकी असंच टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहा आणि जिल्हास्तरीय करा. आता हे दरवर्षी एरिया चेंज करा. समजा ह्या वर्षी इकडे ठेवलं, कसं आपण कबड्डीमध्ये तालुका बदलतो तसं तुम्ही हे फुटबॉल टुर्नामेंट पण उद्या पुढच्या वर्षी डहाणूला ठेवा, तलासरीला ठेवा. तर कसं आपलं हे खेळणाऱ्या लोकांना कसं जवळ असेल तर अजून त्यांचे उत्साह वाढेल. कारण आपण कबड्डीमध्ये आपण तालुका फिरवतो. आता हे वर्षी डहाणूला होतं, डहाणूला कमीत कमी त्याच्यामध्ये 50 टीमनी पार्टिसिपेट केलेलं. तर तुम्ही असं हे टुर्नामेंट पण तालुक्यात जिल्हा फिरवा ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट पण भेटेल आणि त्या खेळणाऱ्या लोकांना स्कोप पण जास्त असेल. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भरतभाई. तुम्ही दिलेल्या सूचनेचे आम्ही नक्की पालन करू. स्वागत. धन्यवाद वैभव. यानंतर होणारा सामना KFA विरुद्ध मांगेला समाज. एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला येतोय येत्या अर्धा तासानंतर. आणि प्रेक्षकांची आता रसिक प्रेक्षकांची गर्दी आता वाढणार आहे, कारण की सूर्य आता अस्ताला जाण्याच्या दिशेने आगेकूच करतोय. तसतसं हे मैदान आता आपल्याला भरलेलं पाहायला मिळेल. तत्पूर्वी दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे आणि त्या दुसऱ्या फेरीतल्या सामन्यामध्ये पहिला सामना रंगतोय तो HM बॉईज दांडी विरुद्ध टेंबी. या दोन्ही संघांमध्ये ज्यांनी पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत दाखल झाले होते. हो, सुरेख प्रयत्न होता. मिडल मधून गोलपोस्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता,
परंतु गोल काही होऊ शकलेला नाही आहे. पण जबरदस्त सामना दोन्ही खेळाडूंकडनं पाहायला मिळतोय. कोण आगेकूच करेल, कोण आघाडी मिळवेल याची धावपळ चालू आहे. आपलं खेळ संपूर्ण पणाला लावतायत. रेफरीची विजल वाहते आणि सांगते खेळाडूंना की हा फॉल्ट आहे आणि त्या फॉल्ट असल्या कारणानं फ्री किक असेल ती टेंबी संघाकडे. टेंबी संघ आपल्या संघ सहकाऱ्यांना पाहतोय की कुठे फ्री किक टाकली जाईल, परंतु पास टाकला गेला आहे गौरव यांना. गौरव पुन्हा एकदा बॅकपास करतोय. दुरस संधी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तेवढंच चांगलं डिफेंड म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे तो टेंबी संघाकडे. हो, चांगली स्किल पाहायला मिळेल, चांगला पास पाहायला मिळेल. हो, आणि सुरेख प्रयत्न होता टेंबी संघाकडनं, पण तेवढं सुरेख गोल रक्षकाचं काम बजावताना HM बॉईज दांडी संघाकडनं. दांडी संघ सुद्धा नावारूपाला येतोय या आपल्या तालुक्यामध्ये. या फुटबॉलच्या खेळामध्ये तरुण मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिभावान खिलाडी आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या कौशल्याच्या बळावर दांडी संघ आगेकूच करतोय या टुर्नामेंट मध्ये. केळवा माहीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे पालघर जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा युवा अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही आपल्या पालघर जिल्ह्यातील एक आगळी वेगळी आणि मनोरंजक अशी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा रॉकी तांडेल यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संघ सहकाऱ्यांच्या माध्यमातून रॉकी चषक राज्यस्तरीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही 30, 31 आणि 1 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये ती खेळवली जाते. आणि या खेळामध्ये आपल्याला आजचा वर्किंग डे असल्यामुळे आपल्याला फुटबॉल प्रेमींची, आपल्या पंचकृषीतील क्रीडा प्रेमींची गर्दी पाहायला मिळत नाही, परंतु उद्या सॅटरडे आणि तर त्या मानानुसार आपल्याला गर्दी या मैदानात पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. आज सुद्धा आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आज आपल्याला क्वार्टर सेमीफायनल चा संघ आपल्याला या आजच्या दिवसातून बाहेर काढायचे आहेत आणि त्यामुळे आपलं सहकार्य खूप अपेक्षित आहे. यानंतर होणारा सामना एका बाजूला केलवा फुटबॉल असोसिएशन KFA तर दुसऱ्या बाजूला मांगेला समाज कुलाबा कपरेट या इथे बिलॉंग करणारा एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. सर्वांची गेम मिळवण्यासाठी, या आघाडी मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. सर्वस्व पणाला लावलं जात आहे. पंचाकडे दाद मागितली जाते. रेफरी म्हणतोय कंटिन्यू असं पंच म्हणतोय आणि अजूनही स्कोर लेवल जर पाहिला तर 0-0 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला निळ्या जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट निळा जर्सी परिधान केलेला टेंबी संघ, तर दुसऱ्या बाजूला थोडस पिंक जर्सी मध्ये पाहायला मिळतोय, पिंक व्हाईट याची मिश्रण असलेली जर्सी पाहायला मिळते दांडी संघाकडनं. HM बॉईज दांडी एक सुरेख खेळ करतोय दांडी संघ सुद्धा. दांडी आणि टेंबी हे दोन संघ अजूनही 0-0. पहिल्या 17 मध्ये काही मिनिटं आता शिल्लक असतील आणि या काही मिनिटांमध्ये कोण आघाडी मिळवेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काही
क्षण फर्स्ट हाफ मध्ये बाकी असताना नरपड संघानं धनंजयच्या माध्यमातून स्वतः कर्णधार यांच्या सहाय्याने हेडरच्या माध्यमातून आघाडी मिळवून दिली होती पहिल्या सत्रात. तशी आघाडी कोण मिळवून देईल, दांडी की टेंबी? जबरदस्त खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चेंडू मिळवण्यासाठी झटापटी होते, चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी झटापटी होते. थोडीशी धक्काबुक्की सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण की चेंडूवर वर्चस्व गाजवायचं आहे. चेंडू तुमच्या जेवढा पायात राहील तेवढा तुम्हाला गोलच्या अपेक्षा जास्त होतात आणि त्यामुळे पण त्याला प्रत्युत्तर म्हणून दांडी संघ तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देतोय. HM बॉईज दांडी. टेंबी चेंडूचा ताबा असेल दांडी संघाकडे आणि पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर टेंबी 0 दांडी 0. यानंतर होणारा सामना KFA विरुद्ध मांगेला समाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉस का बॉस यामध्ये कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. KFA चा कर्णधार आणि मांगेला समाज संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस या आपल्यासाठी सजवलेला रंगमंच आहे, जिथे नाणेफेकीचा कौल केला जातो. तिथे येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दिनेश भाऊ आले असतील तर आपण नाणेफेकीचा कौल करून मांगेला समाज कर्णधार, KFA चा कर्णधार वाट बघतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 0-0 टेंबी 0 HM बॉईज दांडी 0. रेड आणि पिंक आणि व्हाईट अशा मिश्रण मध्ये जर्सी परिधान केलेला एका साइडला दांडी संघ, तर दुसऱ्या बाजूला निळा आणि व्हाईट यांचं मिश्रण असलेला टेंबी संघ. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर लेवल जर पाहिला तर 0-0. मांगेला समाज कर्णधार आपण यायचंय. आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. मांगेला समाजचा कर्णधार दुसऱ्या 0-0 अशा
पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि दोन्ही संघ आक्रमक होत आहेत. आघाडी कोण मिळवेल झटापटी होते चेंडू मिळवण्यासाठी, कारण की फुटबॉलमध्ये चेंडू जेवढा तुमच्या पायामध्ये राहील तेवढे तुमच्या गोल मिळवण्याच्या संधी ह्या मोठ्या होतात आणि तोच फॉल्टच्या स्वरूपात पंच सांगतायत की हा फॉल्ट आहे आणि टेंबी संघाकडे फ्री किक असेल. या फ्री किक मध्ये गोल संपादन करेल का टेंबी संघ. गौरव स्वतः चेंडूवर होता, पास केला पण चेंडू सरळ मैदानाबाहेर जातोय. आता चेंडूचा ताबा असेल पुन्हा एकदा टेंबी संघाकडे. ऑफसाईड. बघू कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल. थोडासा बॅकपास केला गेला आपल्या संघ सहकार्याला आणि खेळाडूंना आपल्या बाजूने आकर्षित केलं जात आहे, आपल्या जवळ बोलवलं जात आहे. थोडेसे लॉंग पास केले जात आहेत, स्मॉल पास केले जात आहेत. गौरव स्वतः राईट स्टॉपर म्हणून काम पाहतो टेंबी संघाचं. आतापर्यंत सुरेख कामगिरी केलेली आहे टेंबी संघानं, तर दुसऱ्या बाजूला दांडी संघाने सुद्धा झटापटी होते चेंडू मिळवण्यासाठी, परंतु तेवढीच ताकदीची झटापटी दांडी संघाकडून सुद्धा प्रत्युत्तर मिळतंय. पुन्हा एकदा लॉंग पास ऑफसाईडच्या दिशेनं. हो सुरेख प्रयत्न होता पण तेवढं चांगलं डिफेंड म्हणावं लागेल डी मध्ये. दांडी संघाकडनं कुठली संधी देत नाहीये आणि आता दोन्ही संघ. दिनेश भाऊ नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे, काकांना दे. कुठली संधी देत नाहीये कुठला संघ, कुठला खेळाडू आपल्या संघाला आघाडी मिळवून या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. चेंडू बराच काळ हवेत त्याला हे करण्यासाठी स्टॉप करण्यासाठी प्रयत्न केले गेले दांडी संघाकडनं. माहीम टेंबीचे मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन गणेश पाटील हे आपल्याला लाभले आहेत, तर त्यांना मी प्रेमाची विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस या रंगमंचावर जाऊन आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हॅलो कॅमेरामॅनला मी विनंती करेल की टॉस का बॉस जेव्हा होतो तेव्हा आपण कॅमेरा तिथे मारायचा आहे. दुसरं सत्र चालू आहे आणि तिथे टॉस का बॉस हे सांभाळतील दिनेश तांडेल सांभाळतील. नाणेफेकीचा कोल टेंबी मच्छीमार मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थाचे चेअरमन श्री गणेश पाटील यांच्या हस्ते आपण करतोय. कुलाबा संघ मांगेला समाज कुलाबा आणि KFA या दरम्यान हा नाणेफेकीचा कोल होईल. आणि KFA संघ ही नाणेफेक जिंकले. मी KFA संघाच्या कर्णधाराला या नाही कोणच बोलायला बघत नाही रे. चालेल कॉमेंटेटर नवनीत बारी. धन्यवाद दिनेश तांडेल. आपण थोडस मोजक्या शब्दात तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला एवढं रंगमंच उपलब्ध करून दिला आहे आपल्या, त्याच्यामुळे आपण थोडस मोजक्या शब्दात बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. कर्णधार म्हणून आपण संघाला घेऊन चालतो, त्याच्यामुळे थोडे मोजके शब्द आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. पुन्हा आपण जाऊया मैदानामध्ये. 0-0 अशा फरकाने दोन्ही संघ आगेकूच करतायत. टेंबी विरुद्ध HM बॉईज दांडी. बघूया कोण आघाडी मिळवून देईल या दुसऱ्या सत्रामध्ये. आतापर्यंत दोन्ही संघ आक्रमक झाले आहेत. चेंडू मिळवण्यासाठी झटापटी होते, आक्रमकता दाखवली जाते आणि सरळ दांडी संघ आता रणनीती आखतोय की चेंडू जसा डीच्या दिशेने येईल तसा आपण त्याला बाहेर फेकून देऊया, क्लिअर करूया, जेणेकरून आपल्या बाजूने तो गोलचा धोका येणार नाही.
अशा पद्धतीची रणनीती आखली जाते दांडी संघाकडनं. आणि त्यांचे सर्व खेळाडू जर पाहिले तर आपल्याला बॅकफुटला खेळताना दिसत आहेत, जेणेकरून आपला गोल ते रक्षण करतायत गोलाचा. कारण की फुटबॉलमध्ये गोल हा खूप महत्वाचा असतो आणि अजून सामना हा 0-0 या फरकावर पाहायला मिळतोय. चेंडूला कॉर्नरवरून घेऊन जाताना दांडी संघाचा खेळाडू, पण तेवढंच चांगलं डिफेंड पाहायला मिळालं टेंबी संघाकडनं. चेंडूचा ताबा असेल तो गोल रक्षक टेंबी संघाकडे, एक उंचपणा असा गोल रक्षक ज्याने कमी वयामध्ये या फुटबॉल खेळामध्ये आपलं नाव या तालुका जिल्हा इथे उंचावलं, रोशन केलं आणि आपल्या गावाचं सुद्धा नाव रोशन केलं असा विपुल पागदरे. टिंबी विपुल पागदरे एक लहान वयात एक मोठं नाव ज्याने आपल्या या फुटबॉल खेळामध्ये गोल रक्षकाच्या भूमिकेमध्ये बजावतोय. असा गोल रक्षक जो कुठलीही संधी दांडी संघाला देत नाहीये. एक चांगला पास होता, लॉंग पास, पण खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे टेंबी संघाकडे. पुन्हा एकदा आपल्या लेफ्ट कॉर्नरला आपला संघ सहकार्याला चेंडू देतोय. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडूला पास केला गेला, परंतु एक चांगलं डिफेंड म्हणावं लागेल हर्ष यांचं दांडी संघाकडून. आणि पटापट आता आपल्याला पाहायला मिळते कारण सेकंड 17 मध्ये काही क्षण काही मिनिटं बाकी आहेत, त्याच्यामुळे आपल्या खेळाडूंना सब मध्ये चेंजेस केले जात आहेत. कारण की हा सामना जर 0-0 या धावफलकावर सुटला तर आपल्याला पेनल्टी शूटआउट कडे वळावं लागेल. याच्यामुळे आपल्या खेळाडूंना थोडीशी विश्रांती दिली जाते सबच्या माध्यमातून. हो, सुरेख पास आहे टेंबी संघाकडनं, चान्स होता, क्रिएट केला होता, परंतु तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळालं. डी मध्ये चेंडू होता पण त्याला क्लिअर केलं दांडी संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे तो टेंबी संघाकडे. राईट कॉर्नरवरून चेंडूला गोल पोस्टच्या दिशेने आगेकूच करताना, पण गोल रक्षक एक जबरदस्त भिंतीप्रमाणे या गोल पोस्टचं रक्षण करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. 0-0 निळ्या आणि व्हाईट मिश्र अशा जर्सी मध्ये खेळताना टेंबी संघ, तर दुसऱ्या बाजूला पिंक आणि व्हाईट या मिश्रण मध्ये जर्सी परिधान केलेला HM बॉईज दांडी संघ. एक जबरदस्त सामना मैदानामध्ये सेकंड हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता खेळाडू, कुठल्या संघाचा खेळाडू आपल्या संघाला आघाडी मिळवून देईल. कारण की ज्यावेळी आपले मिनिटं कमी होत जातात तेव्हा धक्काबुक्की आक्रमकता पाहायला मिळते, तीच या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते दांडी संघाकडनं तसंच टेंबी संघाकडनं. आणि संघाचे पाठीराखे आता आपल्या मैदानात पाहायला मिळत आहेत आणि आपल्या संघ सहकाऱ्यांना आपल्या गावच्या संघाला प्रोत्साहित करतायत. यानंतर होणारा सामना केलवा फुटबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून केपे विरुद्ध मांगेला समाज, दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ, प्रतिभावान खिलाडी असलेले दोन्ही संघाचा भरणा केपे, तर दुसऱ्या बाजूला मांगेला समाज. आणि आपल्याला माहिती असेल केलवा फुटबॉल असोसिएशन मार्फत मागच्या 2-3 दिवसापूर्वी टुर्नामेंट आपण भरवली गेली होती आणि त्याची पूर्णता झाली. त्यामध्ये आता होणारे सामने जे आहे केपे विरुद्ध मांगेला समाज हे त्या टुर्नामेंटचे उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले हे दोन संघ होते, परंतु अंतिम फेरीत ते दाखल होऊ शकले नाही. तेच दोन संघ आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मांगेला समाज ज्याने पहिल्या सामन्यात एक जबरदस्त खेळ पाहिला भावेश असो यांच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला केएफए संघाचा केवल, नंतर धवल, विशाल आणि करण यांच्या माध्यमातून एक सुरेख खेळ केएफएच्या माध्यमातून पाहायला मिळाला. म्हणून हा होणारा जो सामना आहे हा सामना सेमीफायनलिस्ट किंवा अंतिम सामन्यापेक्षा वेगळा नसणार आहे. हे दोन्ही संघ या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज असलेले हे दोन संघ आहेत.
एका बाजूला मांगेला समाज तर दुसऱ्या बाजूला KFA संघ, अशी लढत आपल्याला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे, ती KFA विरुद्ध मांगेला समाज. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ कोणालाही हॅलो. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ताराम करबट हे इथे उपस्थित झाले. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. करबट साहेब, व्यासपीठावर यायचं आहे. अजूनही स्कोर लेवल जर पाहिले आपण तर 0-0. काय जबरदस्त आक्रमकता दोन्ही संघाकडनं पाहायला मिळते, पण कोणीही संधी देत नाहीये, कोणी चुका करत नाहीये, त्याच्यामुळे अजूनही स्कोर आपल्याला 0-0 पाहायला मिळतोय. काही क्षण आता अवधी असेल बाकी आणि हा सामना माझ्या माहितीप्रमाणे पेनल्टी शूटआउटच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. बघूया, माझ्या माहितीनुसार आजच्या दिवसातील हा पहिला असा सामना असू शकतो की जो पेनल्टी शूटआउट वर जाऊ शकतो. हो, काय प्रयत्न होता, ज्याला आपण ग्राउंडला कार्पेट करत चेंडू जात होता आणि गोल रक्षकाने एक सुरेख कामगिरी तिथे बजावली आपल्या संघासाठी. नाहीतर हा सरळ कंपास मध्ये चेंडू विसावला असता आणि या सामन्यात मिळू शकला असता तो HM बॉयज दांडी. हो, पुन्हा एकदा सुरेख गोल रक्षकाची भूमिका बजावताना बचाव काय जबरदस्त आहे. बचाव मध्ये जो डिफेंड आहे तो डिफेंड पाहिला तर गोल रक्षकाचा जबरदस्त आहे. पुन्हा एकदा चांगला पास आहे कॉर्नर वरून. गोल कंपासला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता दांडी संघाकडनं. शेवटच्या क्षणामध्ये दांडी संघ वरचढ दिसतोय. बघूया हे वरचढ त्यांना गोलामध्ये रूपांतर करून देईल का. ही आक्रमकता, हा खेळ त्यांना या विजयामध्ये आगेकूच करून देईल का. स्वतःच्या चेसवर घेऊन चेंडूला स्टॉप करून गोल रक्षकाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो होता टेंबू संघाचा खेळाडू, पण चेंडूचा ताबा आता आहे तो दांडी संघाकडे. आपला संघ सहकार्याला बॅकपास करतोय आणि थोडीशी चूक होते. चेंडू मिळवण्यासाठी धावपळ केली जाते टेंबू संघाकडनं. पास केला गेला आहे कॉर्नर वरनं आणि ही नामी संधी चालून आले टेंबू संघाकडे, पण तेवढंच चांगलं झटापटी दांडी संघाच्या खेळाडूकडून पाहायला मिळते. आणि करबट साहेबांचे मी या मंचावरती उपस्थित झाल्याबद्दल शब्द सुमनानं आपलं स्वागत करतो आणि या पुष्पगुच्छ घेऊन आपले या स्पर्धेचे संकल्पना ज्यांच्यामधून साकार झाली अशा रॉकी तांडेल, आपण कॅमेरामॅन, आपण जरा मंचावरती फोकस करायचा आहे. इथे पुष्पगुच्छ देऊन बघूया. अजूनही 0-0 आहे. काय होईल या शेवटच्या क्षणामध्ये. दांडी संघाकडे चेंडूचा ताबा आहे, घेऊन जातोय कॉर्नर वरनी, पण तिथे खेळाडू उपस्थित होता परंतु त्याला काही टॅकल झालं नाही आणि सेकंड सत्र संपतंय. पेनल्टी शूटआउट वर सामना जातोय. या पेनल्टी शूटआउट वर कुठला संघ आता विजय संपादन करेल बघूया. दिनेश तांडेल, काय वाटतं पेनल्टी शूटआउट वर. मी मागेच म्हटलं की गोलरक्षक म्हणून ज्यांनी लहान वयामध्ये मोठं नाव कमावलंय आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये असा पागधरे
हा गोलरक्षक म्हणून स्वतः असेल, स्वतः पहिली पेनल्टी सुद्धा तो घेत असतो. आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं या पेनल्टी शूटआउटवर कुठला संघ बाजी मारू शकतो? दोन्ही स्थानिक असलेले हे संघ, परंतु दांडी संघाचा विचार केला तर फटाफट प्रगती त्यांची या फुटबॉल खेळामध्ये झालेली आहे. आपण माहीतच आहे, पालघर सांगितलं तर क्रिकेटची पंढरी आपण दांडी म्हणूनच ओळखतो. या दांडी गावाला बिलॉंग करणारा हा HM दांडी संघ आणि खरोखर त्यांचे तरुण मुलं चांगलं खेळाचं प्रदर्शन फुटबॉलमध्ये करत आहेत. यावर्षी सुद्धा ते खेळव्या येथील टुर्नामेंटमध्ये एक चांगलं प्रदर्शन त्यांनी केलेलं होतं. क्वार्टर फायनलपर्यंत ते गेले होते. आणि टेंबी संघ तर तुल्यबळ आहेच, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यांचा जो गोलकीपर आहे विपुल पागदरे, हा आपल्या पालघर जिल्ह्याचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो. आणि दांडी संघाचा जो गोलरक्षक आहे तो नौखा असूनही एक चांगला गोलकीपिंगचं प्रदर्शन करतोय. आपल्याला बघायला मजा येईलच की यामध्ये काय शेवटी पेनल्टीचा सामना आहे. रिझल्ट काय लागणार आहे तो आपल्याला थोड्या वेळात समजेलच. धन्यवाद दिनेश भाऊ. पे विरुद्ध मांगेला समाज, तदनंतर होणारा ONFC म्हणजे नरपड विरुद्ध VD स्पोर्ट्स मड, या दोन संघांमध्ये सामना रंगला जाईल. तरी त्यांनी सुद्धा आपली किट परिधान करून हो पहिला गोल नोंदवला जातोय पेनल्टी शूटआउट वर दांडी संघाकडनं. धवल यांच्या माध्यमातून पहिला 1-0 अशा आघाडीने दांडी संघ दिसतोय. तर स्वतः कर्णधार विपुल पागदरे जो जिल्ह्याचं नेतृत्व करतो गोलरक्षक म्हणून, तो आता स्वतः कर्णधार आता पेनल्टी शूटआउट घेण्यासाठी तत्पर होतोय. हो सुरेख लेफ्ट किकनी गोल पोस्ट मध्ये दाडला जातोय आणि 1-1 अशी बराबरी साधतोय तो टेंबी संघ. पुन्हा एकदा दुसरी पेनल्टी, 3 पेनल्टी खेळल्या जातील. तदनंतर मग तिन्ही समजा 3-3 अशी सुटल्यानंतर आपले जे 4 खेळाडू बाकी असतात ते 1-1 शूटआउट घेतली जाते. आणि तदनंतर त्याच्यामध्ये सुद्धा जर आपला स्कोर लेवल झाला तर मग गोल्डन टॉस. हो सुरेख किक म्हणावं लागेल. जेवढी ताकद जनरेट केली होती त्या पद्धतीने जबरदस्त. आणि दुसरा गोल नोंदवतो या पेनल्टी शूटआउट मध्ये 2-1. आता टेंबी संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आता आपली ही जी पिछाडी आहे ती पिछाडी भरण्यासाठी आगेकूच करतोय. बघूया दांडी संघाचा गोलरक्षक स्वतःला सावरताना. हो कॉर्नर वरून गोल पोस्ट मध्ये चेंडू जातोय. 2-2. बघूया आता ही तिसरी शूटआउट पेनल्टी, ही जी आपण निर्णायक म्हणतो, याच्यामध्ये जर टेंबी संघानं सेव्ह केला तर टेंबी संघानं तदनंतर गोल दाडला तर विजय संपादन करू शकतो. हो आणि माझ्या म्हटल्याप्रमाणे विपुल पागदरे यांनी जबरदस्त सेव्ह स्वतःला झोकून दिलं. एक प्रकारे तो त्या गोल पोस्ट मध्ये झोपला गेला आणि चेंडूला अडवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. आता टेंबी संघानं जर गोल झडकावला तर विजय हा टेंबी संघाचा होईल, म्हणून हा गोल खूप महत्वाचा असेल. दांडी संघ
आणि काय सुरेख खेळ पाहायला मिळतोय. दांडी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीनं, त्याचा गोलरक्षक सांगतो त्याने अडवला, विपुलने जर अडवला असेल तर मी सुद्धा का अडवू नये. आणि दांडी संघ सांगतोय, दिनेश भाऊने आपल्याला सांगितलंच, क्रिकेटची पंढरी म्हणून आपल्या तालुक्यामध्ये ज्या दांडी संघ गावाला बघितलं जातं, तिथल्या आता फुटबॉलमध्ये सुद्धा आपली कारकिर्दी चांगल्या परीने बनवताना दिसत आहेत. हो सुरेख सडन डेट ही पेनल्टी त्याला सुरुवात झालेली आहे, जिथे एक एक चीच आपल्याला संधी असते. आता आता दांडी संघानं गोल झडकावलाय. आता टेंबी संघाचा गोल जर झाला नाही आणि तीच कामगिरी पुन्हा दांडी संघाच्या गोलरक्षकाने जर निभावली तर विजय हा दांडी संघाचा होईल. म्हणून बघूया आता काय होतंय. हो गोल पुन्हा एकदा आता तोच क्रम आणि तशाच पद्धतीची पेनल्टी शूटआउट केली जाईल. दांडी संघाच्या गोलरक्षकाचं नाव जर आम्हाला समजलं तर बरं होईल. श्रेयस, एका बाजूला विपुल तर दुसऱ्या बाजूला श्रेयस, दोन्ही जबरदस्त गोल रक्षक. आणि गोलरक्षकाची जी म्हणतात की उंची सुद्धा असायला हवी, त्या पद्धतीने दोघांची उंची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हो मूव झाले होते विपुल, परंतु तेवढाच एक माइंड शांत ठेवून आपल्याला फक्त गोल कंपास मध्ये चेंडू टाकायचा होता, तो दांडी संघाच्या खेळाडूने जबरदस्तरित्या पार केलं. आता श्रेयस, बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. जी कामगिरी त्यांनी पुन्हा एकदा गोल. दिनेश भाऊ काय वाटते, एकूण 5 झाले, अजूनही 2 शिल्लक असतील. काय वाटतं, टॉसवर जाईल, गोल्डन टॉसवर जाईल की याच्यामध्ये होईल. दोन्ही संघाकडनं चांगली कामगिरी होते. बघूया, पेनल्टी शूटआउट आहे आणि एक एक संधी असते, त्या संधीचं सोनं दोन्ही संघांनी केलं पाहिजे असं वाटतंय. आता दांडी संघ आणि दांडी संघाने गोल झळकवलाय. या पेनल्टी शूटआउट पर्यंत चांगला संघ असतो तो जाण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतच नाही, कारण की लक फॅक्टर सुद्धा थोडाफार लागतो. बघूया कोणत्या बाजूने लक फॅक्टर आहे. बरोबर, आपण बरोबर सांगितलं. जो मातब्बर संघ असतो तो 17 मध्येच विजय संपादन करण्याचा प्रयत्न करतो. पेनल्टी शूटआउट वर काही होऊ शकतं, एखादी चूक संघाला बाहेर काढू शकते या टुर्नामेंट मधून. दांडी संघाने गोल झडकावलाय. हो श्रेयस सुद्धा मूव झाला होता, परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने गोल पोस्ट मध्ये डावला गेला. माझ्या मते आता ही 6 झाले असतील. ही शेवटची संधी असेल दोन्ही संघाला. त्यानंतर आपला दिनेश गोल्डन टॉस ना, बरोबर, ज्याच्यामध्ये टॉस जो जिंकेल तो निर्णय घेईल आणि त्याच्यामधून मग रिझल्ट आपला येईल. गोल सेव्ह करणार किंवा गोल मारणार आणि त्याच्यामध्येच निर्णय तो आपला येऊन जाईल. चला, शेवटचा खेळाडू म्हणून स्वतः आता गोलरक्षक श्रेयस येतोय आणि गोलरक्षकासमोर गोलरक्षक उभा ठाकलाय. या शेवटच्या पेनल्टी शूटआउट मध्ये 7वा खेळाडू म्हणून पेनल्टी घेतोय श्रेयस, दांडी संघाचा गोलरक्षक. हो समोरासमोर आपल्याला किक पाहायला मिळाली, परंतु थोडासा तालमेल काही पाहायला मिळाला नाही विपुल पागदरे यांच्या गोलरक्षकाच्या माध्यमातून. 7 नंबर जर्सी परिधान केलेला कृतिक आता गोलपोस्टच्या दिशेने आगेकूच करतोय. शेवटची संधी ही असे आणि श्रेयसच्या जागी आता स्वतः गोलरक्षक म्हणून खेळाडू येतोय. हो आणि सेव्ह, आणि दांडी संघ विजय संपादन करतोय. कुठेतरी लक फॅक्टर गोलरक्षक चेंज केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं, पण टेंबी संघाने एक सुरेख कामगिरी केली या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये.
अभिनंदन HM बॉईज दांडी संघ. तर टेंबी संघानं सुद्धा एक जबरदस्त खेळ साकार केला, त्यांचं सुद्धा कौतुक. हर्षद तांडेल जिथे कुठे असतील तर त्यांनी मंचावर यायचंय. हर्षद तांडेल थोडस आम्हाला साथ द्यायची आहे. आदिवासी एकता परिषद याचे जिल्हा अध्यक्ष दत्ताराम करबट साहेब आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि संघाला स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरव करायचा आपल्या शुभ हस्ते. दत्ताराम करबट साहेब आपल्या शुभ हस्ते. आपण इथे येऊया थोडस पुढे. HM बॉईज धवल तामोरे मॅन ऑफ द मॅच. आपण तसंच टेंबी संघ आपण सुद्धा यायचंय. टॉस का बॉस इथे आणि स्मृतिचिन्ह आपण घेऊन जायचंय. दत्ताराम करबट साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला वितरण केलं जाईल. या मंचावर टिंबे संघ या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येतोय स्मृतिचिन्ह देऊन. दत्ताराम करबट साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष. आणि आता सामन्याला सुरुवात होते ती KFA विरुद्ध मांगेला समाज. आणि आमचे मित्र आणि आमचे सहसमालोचक फुटबॉलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात असे हर्षद तांडेल यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि या सामन्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातूनच मी सुरुवात करतो. हर्षद, काय वाटतं? आपण दोन्ही संघाचा खेळ पाहिला. मांगेला समाजामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे भाविक यांच्या माध्यमातून सुरेख